पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. सो वीणा, आता ज्यासाठी मी तुला इन्व्हाइट केलंय, सो वो हो जाने दो. हा, इन्स्ट्रुमेंट सेट आहेत, माझा बँड सेट आहे. तू कुठलं गाणं गातेस ते सांग. तुला हवं असल्यास तू एकदा स्केल चेक करू शकतेस. कम ऑन वीणा, माझा अख्खा ग्रुप खूप एक्साइटेड आहे तुझा आवाज ऐकण्यासाठी. सो प्लीज कम ऑन सिंग ना. आम्ही सगळेच आता खूप एक्साइटेड आहोत तुझं गाणं ऐकायला. हो, भयंकर एक्साइटेड आहोत. जाम एक्साइटेड आहोत. गाईज तिला कळलंय. मला माहितीये तुम्हा सगळ्यांना प्रभासने माझ्याबद्दल खूप काही सांगितलंय, पण ते सगळं खोटं आहे. वीणा, काय बोलतेस तू? नाही म्हणजे कसं शक्य आहे? मी स्वतः तुझा आवाज ऐकलाय. हो अरे, पण तू जेवढं कौतुक करतोस ना तेवढा काही माझा आवाज ग्रेट नाही. हो प्लीज. मी एक साधी गायिका आहे. वीणा यार, किती मॉडेस्ट आहेस तू. एनिवेज वीणा, एखादं छानसं गाणं गा ना. तू त्या दिवशी म्हटलं होतंस ना, ते गायलीस तरी चालेल. एक रिक्वेस्ट होती प्रभास. हा बोल ना. तू आमच्या संगमनेर मध्ये आला होतास तेव्हा मी गायले ना तुझ्यासाठी. राईट. आता तुझी पाळी. तू एक छानसं गाणं गा वीणा अगं प्लीज. या ब्रो, व्हॉट अन आयडिया. अरे नाही, ऍक्च्युअली व्हॉट अन आयडिया. या नो प्रभास, येस प्रभास. नो प्रभास. हा ऐक ना, हे ठेव. येस कॅश. प्लीज कॅश. येस प्रभास. ओके. जरा सावली का वाढते तू दिसता, आता चांदणे का भासते तू दिसता. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. अवखळ से श्वास हे थरथरते, नजरेत सारे फडफडते. मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते तुझ्या भोवताली. मन उडते. से फुलके से वाटे,
शब्दांचे सारे कळे हवे से वाटे है सोहळे हसरे नाते है कोवळे हळूहळू गोड खोळ लागे मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते तुझ्या भोवताली मन उडते मन उडते मन उडते मन उडते तुझ्या भोवताली भोवताली तुझ्या भोवताली Cash? How was it? अमेझिंग एज ऑलवेज. Thanks. अजय मेरे भाई. Awesome. Thank you. Very nice. फोन स्विच ऑफ लागतोय आता. सकाळी ना मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती वीणा. मीच दुर्लक्ष केलं रे. दादा नका इतकी काळजी करू. मी उर्मिला फोन लावून बघतो. मी सदावर्ते. आता खूपच उशीर झालाय हो. प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करताना पर्सनल कमिटमेंट कडे दुर्लक्ष होत असेल ना तर तुम्ही कॉल करून विचारा त्याला साखरपुड्यामध्ये इंटरेस्ट आहे का फक्त बिझनेस मीटिंग मध्ये. अरे आलास. ये झाली ऑफिसची कामं झाली सगळी? वेट हा माझा मुलगा मिहीर. आमचा हो हो म्हणजे प्रभासचा चुलत भाऊ. नमस्कार. हाय. सगळा बिझनेस ना हाच सांभाळतो. म्हणजे वंसन बरोबर. मी सदावर्ते. प्रभासला फोन करताय ना? हो. प्रभासला कॉल करताय ना? का? अहो घरात असलेल्या माणसाला कशाला फोन करायचा आहे? काय द्या. आई प्रभास घरात नाहीये का? नाही ना. म्हणजे सॉरी मला माहित नव्हतं तो घरात नाहीये ते. केअरलेस. ऍब्सोल्युटली केअरलेस. कशाचं काही सिरियसनेस नाही. इथे आज त्याची एंगेजमेंट आहे. आत्याने त्याला बजावून सांगितलं होतं वेळेत पोच पण नाही. त्याला एंगेजमेंट पेक्षा आत्यापेक्षा त्याचे ते बँडवाले ते गाणं हेच सगळं महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या बिझनेसमध्ये त्याला इंटरेस्ट नाहीच आहे. गाण्यातच इंटरेस्ट आहे. पण तन्वीपेक्षा पण गाणं महत्वाचं आहे त्याला. त्या अगं तू सांगितलं नाहीस का यांना की प्रभासला बिझनेसपेक्षा गाणं महत्वाचं वाटतं ते.
सॉरी, मला माहित नव्हतं तू सांगितलं. सदावर्ते, तुमचा भाचा काय बोलतोय? प्रभास बँड मध्ये गातो? मिस्टर सरपोतदार, ऍक्च्युली प्लीज, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. एकीकडे विश्वासाचं अजून एक नाव सदावर्ते टेक्सटाईल्स अशी जाहिरात करता आणि दुसरीकडे अशी फसवणूक करता. म्हणजे हे तुमचं खरं रूप आहे. तुम्ही तर मला म्हणाला होता की लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेणार, प्रभासला तुमच्या कंपनीचा सीईओ बनवणार. त्याला तुम्ही कुठल्या बेसिसवर कंपनीचा सीईओ बनवणार आहात? आपल्या बिझनेस कम्युनिटीमध्ये तुमच्याबद्दल सर्वांना खूप आदर आहे, पण हे जर का लोकांना समजलं ना तर म्हणजे काय होईल ना त्या. डॅड, या अशा घरात तुम्ही माझं लग्न लावून देणार होतात? म्हणजे प्रभासला बिझनेस मध्ये इंटरेस्ट नाहीच आहे, त्याला त्याच्या म्युझिक बँड मध्ये इंटरेस्ट आहे, राईट? आणि म्हणूनच तो आज एंगेजमेंटच्या दिवशी त्याच्या म्युझिकला प्रायोरिटी देतोय. दिस इज नॉट डन, आंटी. अगं, आपल्याला हे आज कळलं तरी लग्नानंतर हे प्रकरण कळलं असतं तर, आणि मग काय सांगितलं असतं? आमचा जावई बँड मध्ये वाजवतो म्हणून. अहो चला आता, यांना 4 गोष्टी ऐकवण्या एवढी यांची लायकी नाहीये. आणि ह्यांचं आणि आपलं ना कधीच जुळायचं नाही. चला. डॅड प्लीज, मला ना आता इथे खूप सफोकेट व्हायला लागले. आपण जाऊया का? लेट्स गो. एक मिनिट मिस्टर सरपोतदार, एक मिनिट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इवन मी. ही एंगेजमेंट आणि आपल्यातलं होणारं बिझनेस डील दोन्हीही कॅन्सल. आणि जाताना एवढंच सांगतो, ही खालच्या थराची फसवणूक जी केली आहे ना ती तुम्हालाच महागात पडेल. हे जे काही वैभव इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर उभं केले ते मातीत मिसळायला 2 सेकंदही लागणार नाहीत. प्रभास, अरे तुझं गाणं म्हणजे तुझं गाणंच काय, तुझं नाव सुद्धा किती छान आहे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. मला असं होतंय ना की तुझं गाणं सतत ऐकत राहावं. तुझे काही प्रोग्राम्स असतील तर सांग हा, मी नक्की येईन. येस शुअर. तू काही बोलत का नाहीयेस? तुला नजरेतून व्यक्त व्हायला आवडतं ना? सेम सेम. इथे सुद्धा आपले विचार जुळतात. येस. प्रभास, कॅश 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 तू काय? प्रभास काय फालतुकी चालू आहे? तुझी काय फालतुगिरी चालू आहे? माझी चालू आहे. ती मुलगी कशी? तू एक मिनिट ती चांगली आहे, तू जज करू नकोस. मला नाही चांगली वाटत. ओके? शांत बस. प्रभास, तू हिच्याशी नंतर कर चॅटिंग. तुला वेळेत घरी जायचंय माहिती आहे ना? अंकल डोंट वरी, ते लोक 7 वाजता पोहोचणार, त्यामुळे मी 6:45 जरी पोहोचलो ना तरी काही हरकत नाही. शैले, तू तुझं बीपी उगाच वाढवून घेऊ नकोस. तुला काय झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं? दिस इज नॉट डन. किती बेफिकीरपणे वागलाय प्रभास, बघितलंस? फार वाईट वाटतंय मला तुझ्याबद्दल आत्या. आम्हाला हो ना. आणि वंश त्याचे किती लाड करतात, पण त्याला त्याची जरा सुद्धा किंमत नाहीये. शी.
आई त्याला आपल्या कुणाचीच किंमत नाहीये हे ठीक आहे, पण आत्या आत्या त्याच्यासाठी दिवस रात्र एक करते ना. हो ना, आणि एवढा बेफिकीरपणे वागू शकतो हा मुलगा काय शैलेश बस झालं. आधीच या सगळ्याचा शैलीला त्रास होतोय आणि त्यात तुम्ही असं बोलून उगाच तिला भडकवू नका. नाहीतर काय. मी का? हे बघ आत्या, मी तुझ्या इमोशन्स खरंच समजू शकते. करेक्ट. दादूने हे मुद्दाम केलं नाही एवढं मात्र शॉर्ट. हे बघ, मला काय वाटतं, त्याला एकदा घरी येऊ देत, हा, मगच आपल्याला खरं काय ते कळेल. काय खरं काय कळायचंय हा? आणि तो घरी येईपर्यंत काय आपण हाताची घडी घालून वाट बघत बसायचं इकडे? आणि किती वेळ वाट बघायची त्याची? पूर्ण रात्र? इतरांचं माहित नाही मला, पण मी किती वेळ थांबू शकते. मग तू थांब, मी नाही थांबणार. मग मी थांबणारच आहे. आवाज खाली करून बोलायचा माझ्याशी. तू नीट बोल माझ्याशी. तुला कोण सांगताय थांबायला? तू नको थांबू. तू शांतपणे बोलायचं. तू लहान आहेस. शैले कुठे चाललेस? अगं चिडून असं घरबीर सोडून जाऊ नकोस. अगं प्रवास आला ना की शांतपणे बोलू ना आपण त्याच्याशी. आपण नाही, मी प्रभासच्या बेफिकीर वागण्याचा जाब विचारणार आहे. मी त्याला आत्ताच्या आत्ता. अहो, तुम्ही इथे काय थांबलात? जा ना त्यांच्यासोबत. हो हो मीर, चल बाबा हिच्याकडे ना. मनोहर, अरे जरा परत त्या उर्मीला फोन करून बघ ना, कुठे गेले या दोघी? हो आत्ताच केला होता. नॉट रिचेबल येतोय सारखा. दादा मी तुमची काळजी समजू शकतो. हो पण वीणा खूप जबाबदार मुलगी आहे. ती असं काही वेडवाकडे होऊ देणार नाही. हो 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 अगं, मी तुला तेच म्हणतेय. आपण ना महिन्यातून एकदा तरी भेटलंच पाहिजे. तेवढाच विरंगुळ अगं. नाहीतर काय, आहेच आपला संसार एके संसार. ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा, आणि तुझ्या घरातल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सांग हा माझ्याकडून. हा रजनी, दादा, अरे काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? वीणाला उर्मी बरोबर कुठं पाठवलंयस तू? मनोहर, तुझ्या बायकोला ऐकू येत नाही का कान बंद करून घेतलेत तिने? रजनी, दादा तुला काहीतरी विचारतायत. उर्मी आणि वीणा कुठे गेल्या आहेत? काय मुली आहेत ह्या, अजून आल्या नाहीये? अरे दादा, मी तुला सकाळी नाही का सांगितलं की त्या प्रतीककडे खोटं खोटं बोलतेस तू. अगं 20 वर्ष झाली अजूनही खोटं बोलण्याची सवय गेली नाही तुझी. या तुझ्या खोटं बोलण्यामुळे आपल्या सुरळीत आयुष्याला तडे गेले. हीच गोष्ट दागिन्यासारखी जपून ठेवलीस अजून. तेव्हा तू स्वतःसाठी खोटं बोलली होतीस, आता तुझ्या लेकीसाठी. देव न करो पण तुझ्या लेकीच्या हातून काहीतरी भलतं सलतं घडलं ना. दादा ओरडू नकोस. 20 वर्षापूर्वी चूक केलीस तू. खोटं बोलल्याने सत्य झाकलं जाणार नाहीये. आणि आता किती काहीही केलंस ना तरी ती चूक सुधारता येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या चुकीचा माझ्या वीणाला त्रास होता कामा नये.
तुला मरायला माझीच गाडी दिसली होती. मॅडम सॉरी, पण सिग्नल लागला होता म्हणून क्रॉस करत होतो. तुमचं लक्ष नव्हतं, तुम्ही सिग्नल मोडला. अशी काहीच चूक नाही. अच्छा, म्हणजे चूक माझी आहे.